कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. खांदेश्वर स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला ढकलले. विकृत नराधम पोलिसांच्या ताब्यात. महिला डब्यातील सुरक्षा ऐरणीवर. सीवूड्समध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा. बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची लूट. बुरका घालून आलेले 4 दरोडेखोर पसार. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीबाबत नवा ट्विस्ट. घातक प्रकल्प होऊ देणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांची ठाम भूमिका. आणि महाडकरांना 17 कोटींचा दिलासा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून MIDC पाणीपट्टीत मोठी कपात जाहीर. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ एका विकृताने धावत्या लोकलमधून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला बाहेर फेकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. श्वेता नावाच्या या विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर कळंबोली येथील MGM रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथे राहणारी ही विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जात होती. यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला महिला प्रवाशांनी जाब विचारला. या वादातून संतापलेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेताला चालत्या लोकलमधून बाहेर ढकलले. या घटनेनंतर प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर कृत्यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे. 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे. त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती. सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये. त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे. खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. तपास सुरू आहे. तर फिर्यादी आता कसे विद्यार्थी फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी, परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळं त्याचा उपचार सुरू आहे. आरोपी काय मानसिक किंवा काय असं आहे का? हां, डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केला आहे. गोळ्या दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्या 2 वेळेसच्या गोळ्या देत असतो. गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगला होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आरोपीने या अगोदर असं काही केलेलं आहे का? हां, तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये. अद्यापर्यंत तशी काही माहिती मिळाली. नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली असून बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटले आहेत. 3 आरोपी बुरका परिधान करून दुकानात शिरले तर 4था आरोपी बाहेर उभा राहून परिसरावर लक्ष ठेवून होता. दुकानात प्रवेश करताच कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून काउंटरमधील मौल्यवान दागिने लुटण्यात आले. काही मिनिटातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सीवूड्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून आरोपींनी आधीच रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सीवूड्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे. त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते. त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे. मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे.
3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत सद्यस्थितीमध्ये. बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे. काही फायरिंग वगैरे केलं असेल? नाही. किती पथक आले आपले आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे 4 युनिटच्या 4 टीम आहेत. क्राईम ब्रांचचे डॉग स्क्वॉड आहे, बाकी FSL व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे. बाकी सर्व टेक्निकल ॲनालिसिस चालू आहे. आरोपींची काही ओळख पटलेली आहे? सद्यस्थितीत नाही. शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कोकण दौऱ्यानिमित्त महाडमध्ये दाखल झाले होते. यावेळी महाड नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि 8 नगरसेवकांचा संत रोहिदास सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाडकरांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करत MIDC पाणीपट्टीच्या 27 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी तब्बल 17 कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाड नगर परिषदेवरील मोठा आर्थिक बोजा कमी होणार आहे. पण मी इथं येताना ऑलरेडी मला भरत शेठनी दम देऊन ठेवलेला होता की महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर 27 कोटी रुपयाचं उद्योग विभागाचं जे बर्डन आहे लोकांच्या डोक्यावरचं ते तुम्ही कमी केलं पाहिजे. त्याच्यातनं आम्ही 17 कोटी रुपये महाडवासियांना रिलीफ द्यायचा आज निर्णय घेतलेला आहे. 8 कोटी रुपयाची मुद्दल आणि 2 कोटी रुपये व्याज एवढंच घेण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्याच्यामुळे 17 कोटी रुपयाच्या ओव्हरबर्डन मधनं आम्ही महाडवासियांना आज मुक्त केले. रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच पुन्हा एकदा चर्चेत आला असून हे पद शिवसेनेलाच मिळावे अशी आग्रही मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. महाड येथे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलताना सामंत यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात रायगडच्या पालकमंत्री पदावरून हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. महाडच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये देखील माझी भूमिका मी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे असा आग्रह करणारा मी शिवसैनिक आहे. परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बसून घ्यायचा आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा ही तुमच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो. 2026ला हा प्रश्न सुटावा म्हणजे 1 जानेवारीमध्येच अशी माझी तिन्ही नेत्यांना विनंती आहे तुमच्या मार्फत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे MIDC मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीमध्ये प्रदेशात बॅन केलेले PFAS हे केमिकल तयार केले जाते. त्यापासून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे पर्यावरणाचा मोठा ह्रास होतो. जगात बॅन असलेली कंपनी लोट्यात सुरू झाली आहे. या कंपनीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर अहवाल घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले. आणि दुसऱ्या गोष्टी सोशल मीडिया चर्चा काय सांगतो. मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. राज्याचा उद्योगमंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणारं प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री लोटे परशुराममध्ये नाही, कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही. नंबर 1. नंबर 2, PFASच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातंय, जे काय बोललं जातंय त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू. पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे. 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात, आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला, ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून, तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू. ही माझी भूमिका झाली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली. पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही. त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत. त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू. पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल काल रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाले असून यात हॅट्रिक नोंदवणाऱ्या निवृत्ती पाटील यांनी सलग 4थ्यांदा विजय मिळवत आपला गड राखला आहे.
क्रिकेट क्षेत्रात स्वतःचा मोठा दरारा निर्माण करणाऱ्या पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानावरही राजकीय चौकार मारत विरोधकांना धूळ चारली आहे। या ऐतिहासिक विजयानंतर कार्यकर्त्यांनी पेणमध्ये गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला। विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवृत्ती पाटील भावुक झाले। पहिल्यांदा विजयाचा श्रेय मी माझ्या सर्व जनतेला देणार आहे। माझ्यासोबत माझ्या काकी म्हणजे वसुधा काकी या 6 वेळा निवडून आल्या, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच। तसेच माझे सर्व मित्रमंडळी, माझे सगळी फॅमिली, माझी बहीण, माझे सर्व भाऊ, सर्व हे माझ्या पाठीशी असल्यानंतर हा विजय हा निश्चित होता। त्यांनी सांगितलेलं, भाऊ तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत। आणि मी त्यांचा हा जो मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे, म्हणजे माझ्या पाठीशी जे उभे राहिले त्यांना मी कधीच विसरू शकत नाहीये आणि यापुढे त्यांचा मी ऋणी राहील एवढा। आणि आपण जी प्रभागाची आता आपण रचना कशा प्रकारे करायची आणि आपण त्यामध्ये म्हणजे जेवढे वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो, पण आता सत्तेमध्ये असल्या कारणाने आपली कामं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या प्रभागाची होतील अशी मी सर्वांना साक्षी देऊन इथं ग्वाही देतोय। जेव्हापासून आम्ही रामवाडीचा राजा म्हणजे इथे रामवाडीमध्ये आपल्या आला, प्रस्थापित झाला आणि इथे तेव्हापासून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। आणि महिला मंडळ बोलल्यानंतर मला एक भावासारखे, मला मुलासारखे मानतात। काही माझ्या छोट्या बहिणी असतील, काही आई वरील ज्येष्ठ असतील, माझे ज्येष्ठ आमचे रामवाडीच्या राजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, बापू असतील, काका एनडी काका आहेत, गंगाराम काका आहेत, असे माझ्या सोबत राहणारे माझे ज्येष्ठ नागरिक असल्यानंतर मला कुठल्याच प्रकारची घाबरण्याची गरज नाही आहे। मला शिवाजीनगर असो, माझी सुतारवाडी असो, माझ्या आरपी नगर असो, सर्व जनता, समर्थनगर मधली सर्व जनता आणि रामवाडीतली माझ्या पाठीशी आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो। यंग जनरेशन बद्दल काय बोलाल? यंग जनरेशन बद्दल बोलल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, जेव्हापासून आपण उभे राहिल्यापासून रॅली मी विचार पण केला नव्हता की यंग जनरेशन म्हणजे ओपन कोणतीही विचार न करता माझ्या सोबत होते, माझ्या सोबत राहिले आणि त्यांचा मी ऋणी आहे, त्यांना कधीच मी विसरणार नाही हे पुन्हा एकदा मी ग्वाही देतो। आणि यापुढे रामवाडीच्या राजाचा हा माझा नाही, हा तुमचाच विजय आहे एवढंच बोलून मी तुमच्या आपल्या पुढच्या आपल्या प्रगतीसाठी ग्वाही देतो। आमच्या काकी सुद्धा आता आपल्या बरोबर आहेतच, कारण की त्या बिनविरोध आलेल्या होत्या आणि असं वाटलेलं काकी, पण काकींचा आशीर्वाद आपल्यासोबत काकी म्हणत होत्या की प्रत्येक वेळेला मतं मागताना, बाबा तो माझा मुलगा आहे, माझा मोठा मुलगा आहे, तिसरा मुलगा निवृत्ती पाटील आहे, असं सगळ्यांना सांगून मला जी मदत करत होत्या काकी तुमचं सुद्धा मी धन्यवाद मानतो। पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पेण नगर विकास आघाडीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। काल 21 डिसेंबर रोजी लागलेल्या या निकालात प्रभाग क्रमांक 1 ब मधून संतोष शृंगारपुरे यांनी दणदणीत विजय मिळवत आपली राजकीय पकड कायम राखली आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 अ मधून सुजाता डाकी आणि 3 ब मधून संजय म्हात्रे हे देखील भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत। या विजयानंतर संपूर्ण पेण शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष साजरा केला। नवनियुक्त नगरसेवकांनी विजयानंतर जनतेचे आभार मानले आहेत। ही लढाई प्रामुख्याने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती, मात्र सुज्ञ मतदारांनी धनशक्तीला नाकारून विकासाला आणि जनशक्तीला पसंती दिल्याची भावना संतोष शृंगारपुरे यांनी व्यक्त केली। जनतेने दिलेला हा कौल आणि दाखवलेला विश्वास आम्ही शहराच्या सर्वांगीण प्रगतीद्वारे सार्थ ठरू अशी ग्वाही देखील विजयी उमेदवारांनी दिली आहे। या विजयामुळे नगरविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। जनतेचे आभार मानतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असं करू की जनतेची कुठल्या पद्धतीने कामं होतील ह्याला आम्ही पहिले प्राधान्य देऊ आणि त्या ज्या कामं होतील त्या अशा मार्गाने आम्ही चालू ह्याच्या पुढे आणि जनतेची कामं पाठपुरावा घेऊन त्या कामासाठी आम्ही एक मधनं मी स्वतः निवडून आलो आणि प्रभाग क्रमांक 3 मधनं सुजाता डाकी आणि संजय म्हात्रे हे दोघांना निवडून दिलं। आम्ही संबंध जनतेचे खूप खूप आभारी आहोत। सगळे बसून ठरवून घेऊ, पहिले कसं करायचं, काय करायचं ठरवू आणि जनतेची कशी कामं होतील याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ। प्रभाग क्रमांक 3 मधून पहिल्यांदाच उभी आहे, ती पण संतोष शृंगारपुरे यांच्यामुळे उभी आहे आणि माझे कार्यकर्ते, माझे मामा रवी जाधव यांच्यामुळे हे सगळं श्रेय आहे, हे सगळं रवी मामा आणि सुनील दादा शिंदे यांना देईन। आणि जनतेचे एवढे कौतुक करेन मी की आम्हाला त्यांनी कसं निवडून दिलंय हे मलाच मग कळलेलं नाही, एवढी मतं आपल्याला कशी मिळली, एवढी जनता आपल्याला हे झाली पाठीशी उभी राहिलेली आहे। तर जनतेची जेवढी कामं करता येतील तेवढी माझ्या परीने मी आणि संजय भाऊच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि संतोष शेठ यांचे मी मार्गदर्शन
त्यांच्या पुढे मी जाणार नाही. ते सांगतील त्याप्रमाणेच मी याच्या पुढे जाणार आहे. पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग 10 ब मधून निळकंठ सखाराम म्हात्रे यांनी 1191 मते मिळवत 401 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यांच्यासोबतच प्रभाग 10 अ मधून सुनीता जोशी या देखील विजयी झाल्या आहेत. या यशानंतर निळकंठ म्हात्रे यांनी आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय रामवाडीतील मतदार राजा आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. येणाऱ्या 5 वर्षांच्या कार्यकाळात विविध नागरी सुविधा उपलब्ध करून रामवाडी परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा दृढ संकल्प त्यांनी बोलताना व्यक्त केला. प्रथम तुमचे सगळ्या मतदारांचे खूप खूप आभारी आहे. माझ्यासाठी ज्या माणसांनी अपार मेहनत केली, मतं मिळवण्यासाठी स्वतःचे 10 दिवस कामावर न जाता माझ्यासाठी आणि आपल्या प्रभाग क्रमांक 10 साठी फार मेहनतीने मला आज 431च्या पुढे मतदान करून भरघोस मतांनी सगळ्यांनी विजय केला. त्याबद्दल मी पूर्ण सगळ्यांचे मनापासून अगदी धन्यवाद मानतो. आता आपण आभार. माझ्यासाठी माझा मित्र परिवार, माझी फॅमिली, माझ्या मित्रांची फॅमिली, पूर्ण सगळ्यांनी फार मेहनत घेऊन ही मला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे. आणि त्यांच्या जे मनात इच्छा आहे, जी त्यांची माझ्याकडून अपेक्षा आहे, ती मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जो विजन मी सुरुवातीलाच मांडलेला आहे, त्यामध्ये तुम्ही आम्ही मंडळींचा साथ घेऊन प्रॉपर आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सला सोबत घेऊन रामवाडीचा थोडा कायापालट कसा होईल याबद्दल आम्ही सगळेजण मिळून चर्चा करून हा विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझे आदरणीय खासदार धैर्यशील दादा, आदरणीय आमदार रविशेठ पाटील, आदरणीय माझे मित्र, माझे बंधू राजूशेठ पिचका आणि माझी पूर्ण फॅमिली, निलिमाताई पाटील, प्रीतम पाटील, अनिरुद्ध पाटील, वैकुंठ पाटील आणि धारप साहेब, या सगळ्या मोठ्या माणसांनी मला जो पूर्ण पाठिंबा देऊन मी कसा निवडून येईल याची त्यांची व्यूहरचनेनुसार मी आणि माझ्या प्रभागातील जनात्या आम्ही दोन्हीही जण चांगल्या मताने आम्ही आमच्या प्रभागात निवडून आलो आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.